पद्धतीने नणंदमध्ये खाजगी सावकारीचा प्रश्न आहे. बऱ्याच दिवसापासूनचा तो आहे. अनेक जणांना अक्षरशः जमानतदार झाले म्हणून कोट्यवधीच्या जमिनी सावकारांनी लागल्या असं प्रकरण समोर आलंय. तुम्ही भेट बघत काय मग नेमकं तेच पाहायला मी आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं का अवैध सावकारकी आणि फायनान्स त्यात मायक्रो फायनान्स हा प्रचंड यांचा मला असं म्हणजे लुटण्याचा जो प्रकार आहे तो प्रचंड वाढत चाललेला आहे. आणि तो एकाच जिल्ह्यात नाही, सगळ्या इकडे आहे. म्हणजे इथं तर सहकार मंत्री आहे आणि तरी सुद्धा याला नेमकं काय प्रकरण सावकारकीचं आहे का फायनान्स मधलं आहे याचा अजूनपर्यंत माहिती न होईन ते सहकार मंत्र्याच्या जिल्ह्यामध्ये. तर हा मोठा विषय आहे. आम्ही पूर्ण जिल्ह्याची माहिती आता सुरुवात करतोय. हे प्रकरण तर आहेच, पण जितके मायक्रो फायनान्सवर कोणाचा लगाम नाही, ज्या फायनान्स कंपन्या आहे त्यांच्यावर अवैध सावकारकी जी आहे त्यांच्यावर पण नाही. अव्वा वसूल करणे, मनात लागले तशा प्रकारचे व्यवहार करणे, या सगळ्या गोष्टीला लगाम घालण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. आणि आता आम्ही त्यांच्याकडून माहिती घेतल्यानंतर जर चुकीच्या पद्धतीनं कारवाई झाली असेल किंवा प्रकरण पूर्णतः खरं आणि सगळं बरोबर असताना जर प्रशासन दुर्लक्ष करत असेल तर मग आम्ही प्रशासनाला आळवं घेतल्याशिवाय राहणार. बरं, पोलिसही कारवाई करताना दिसत नाहीत. निबंधक कार्यालयही त्या पद्धतीने कारवाई करताना दिसत नाहीये. मला वाटतं एकमेकावर ढकलतायत. या बाबतीत मी विधान परिषदमध्ये बोलल्यानंतर मला अपेक्षा होती का सहकार मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात बैठक घेतली पाहिजे. सहकार मंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतली पाहिजे होती. जसं आता आम्हाला, मी जेव्हा राज्यमंत्री होते, आमच्या विधानसभेत जर एखाद्यानं काही बोललं तर आपण लगेच त्याची माहिती घेऊन सगळी पाठपुरावा सगळं जमा करून त्याच्या बैठकीत घेऊन विधान परिषदेचा गरिमा, सभागृहाचा गरिमाच राहत नसेल. आम्ही बोलल्यानंतरही सुद्धा त्या सभागृहात एखादा प्रश्न मांडल्यानंतर त्या खात्यातला मंत्री जर काही करत नसेल तर पाणी कुठं मुरते हे पाहिलं पाहिजे ना. हे फार महत्वाचं आहे. आणि या सगळ्या संदर्भात हे एकच प्रकार, प्रत्येक जिल्ह्यात आम्ही आता किमान 1000-2000 शेतकऱ्यांना जमिनी परत करून दिला. कायदा खूप चांगला आहे, कायद्यामध्ये काही उणीव नाही आहे, परंतु त्याची अंमलबजावणी करताना काय होतं, एका बाजूनं गरीब शेतकरी असतं आणि दुसऱ्या बाजूनं प्रचंड पैसा असणारा सावकार असतो. आता त्या पैशाच्या वजनाखाली आमचा अधिकारी दबू नये, त्याच्या पैशाच्या ताकदीवर ते निर्णय चुकीचे होऊ नये एवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आता आपण हे सगळं प्रयत्न करू. सहकार मंत्री करत नाहीत त्यावर. असं वाटतंच, एकंदरीत मला असं अपेक्षा होती का बाळासाहेब पाटलाकडून आम्हाला त्या अपेक्षा आहे तर तुम्ही किमान जिल्हा वाईज तुम्ही एखादा आढावा तरी घेतला का? किती प्रकरणं सावकारकीचे दाखल झाले, किती प्रकरणात तुम्हाला शेती परत घेतल्या, किती याच्यात पोलीस कारवाई झाली, काही माहिती त्यांच्याकडे नाहीये, खात्याकडेच माहिती नाहीये. म्हणजे असं करून कसं चालणार आहे? कायद्याची अंमलबजावणी करताना त्याचा पाठपुरावा, त्याचा सराव हे सगळं करणं गरजेचं असते. आणि तर आमचे मंत्री महोदय किंवा त्यांचं प्रशासकीय कार्यालय जर काही करत नसेल तर वटणीवर आणावं लागेल. कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्यासाठी अडचणी येत आहे. पण त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असं चित्र आहे सध्या. पण मला असं वाटतं का आता जेवढं होते तेवढं पाहू आणि मग त्याच्यासाठी एखादा वेगळा निर्णय. कधी कधी काय होते का नेटवर्क नसतं, सारखं त्याच्यावर ताण आल्यामुळं ते पण बंद पडते आणि अशामुळे वाटते एक दुसरा मार्ग शोधून काढला तर जेणेकरून त्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना होईल. एक अधिक पुन्हा अडचण अशी आहे का ज्या राष्ट्रीयकृत बँक आहे तिथे आता फक्त मुद्दलची रक्कम दिसतं, व्याजाची दिसत नाही. तर तो हेअरकट आहे, त्याच्यामध्ये व्याज जे आहे ते आता बँकेला माफ करायचं आहे आणि मुद्दल हे सरकार माफ करणार आहे. त्याच्यामुळं तिथं रक्कम कमी दिसतं. त्याच्यानं शेतकऱ्यांनी त्याच्याला दुसरा अर्थ काढू नये. फक्त जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये तसं होत नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेला पूर्ण रक्कम दिसतं. तुम्ही दोनही याद्या घ्या, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घ्या आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या, हा फरक दिसतं. कारण त्यांना हेअरकट लावलेला नाही आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक हा पहिल्याच अडचणीत आहे म्हणून तेवढं सरकारनं त्याच्याबद्दल खबरदारी घेतली आहे. महायुतीमध्ये सध्या ठाण्यामध्ये जो भूमिपूजनचा समारंभ झाला तिथं भाजप आमदार खासदार तुम्ही उपस्थित राहिले नाही का? आता कसं आहे, दोनही पक्ष वेगवेगळे आहे, युतीमध्ये आलेले आहे. त्याच्यानं दोन भाऊच तर एकत्र राहणं कठीण राहतं. त्याच्यानं हे सगळं चालून घ्यावं लागतं. त्या त्या भागातले तेवढे तेवढे तिथले रुसवे फुगवे चालूच असते.
त्याच्यानं ते काही फार मनावर आणि त्याचा काही परिणाम युतीवर होत नाही, कारण अखेर टिकवा लागतं ना सगळं. स्वतः शिंदे साहेब असल्यामुळे कार्यक्रमाला त्याच्यामुळे ती एक प्रकारची चर्चा चालू झाली. तर त्यांना कसं आहे, आखरी मी बोलणार नाही. मी पहिलेच आम्ही बोलल्यावर भाजपचं थोडेसे रुसवे फुगे वाढतात. वेळ आल्यावर बोलू. त्यांची भेट घेतली आपण काय सांगू? मी एक ते आंदोलक म्हणून त्यांची भेट घेतली. माझी व्यक्तिगत भेट होती. एका आंदोलक भेटला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एक महाराष्ट्राचा तरुण आहे, त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ना. आता आता गृहमंत्र्यांचा राजीनामा द्या आणि सरकारनं जर आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाई केली तर आम्ही सरकार उठवू असे इशारे देत आहेत सध्या. त्यांनी कोणता इशारा घेतला त्यापेक्षा त्यांनी जो मुद्दा होता ना त्याला मी पाठिंबा दिलेला आहे. कारण परीक्षा हा निष्कलंकित झाल्या पाहिजे, कारण तेवढाच एक गरीब विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी तो एक रास्ता आहे. तोच जर तुम्ही करप्ट मार्गाने जर बंद करत असाल तर मग ते फार कठीण होईल ना. काय धंदे चालत नाही तिकडे, का शेतीमालाला भाव भेटत नाही. एक मात्र मार्ग आहे फक्त तो सरकारी नोकरीचा, आणि तिथे जर करप्शन होत असेल तर मग त्या तरुणानं गेलं कुठं पाहिजे, काय केलं पाहिजे. मंत्रिमंडळाची चर्चा आहे आता, नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार काय का मंत्रिपदाची? आपण कोणत्याही आशा अपेक्षा घेऊन राहत नाही. मी एक कार्यकर्ता आणि शिवसैनिक म्हणून मला असं वाटतं की मंत्री पदापेक्षाही आम्ही त्याचे बाप आहोत, त्याच्यानं त्याची काही आम्ही फिकर करत नाही कधी. थँक्यू. ऐवज सावकारकी जी आहे त्यांच्यावर पण अवा सव्वा वसूल करणे, मनात लागले तशा प्रकारचे व्यवहार करणे, या सगळ्या गोष्टीला लगाम घालण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. या बाबतीत मी विधान परिषदमध्ये बोलल्यानंतर मला अपेक्षा होती का सहकार मंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात बैठक घेतली पाहिजे. सहकार मंत्र्यांनी ह्या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतली पाहिजे होती. जसं आता आम्हाला, मी जेव्हा राज्यमंत्री होते, आमच्या विधानसभेत जर एखाद्यानं काही बोललं तर आपण लगेच त्याची माहिती घेऊन सगळी पाठपुरावा सगळं जमा करून त्याच्या बैठकीत करणं. विधान परिषदेचा गरिमा, सभागृहाचा गरिमाच राहत नसेल. आम्ही बोलल्यानंतरही सुद्धा त्या सभागृहात एखादा प्रश्न मांडल्यानंतर त्या खात्यातला मंत्री जर काही करत नसेल तर पाणी कुठं मुडते हे पाहिलं पाहिजे ना. हे किमान जिल्हा वाईज तुम्ही एखादा आढावा तरी घेतला का? किती प्रकरणं सावकारकीचे दाखल झाले, किती प्रकरणात तुम्हाला शेती परत घेतल्या, किती याच्यात पोलीस कारवाई झाली, काही माहिती त्यांच्याकडे नाही आहे. खात्याकडेच माहिती नाही आहे. आणि तर आमचे मंत्री महोदय किंवा त्यांचं प्रशासकीय कार्यालय जर काही करत नसेल तर वटणीवर आणावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.